आज आपण कृषी फवारणी पंप देतोय, पण उद्या आपल्याला जनावरांचे दूध काढण्यासाठीचे मशीन असतील, रोटर असतील, जे शेतकऱ्यांसाठी लागणारं साहित्य असेल, स्वच्छ पाणी आपल्या मुलांना मिळण्यासाठी असेल, व्यायामासाठी ओपन जिम असेल, स्ट्रीट लाईट असेल, अशा अनेक उपक्रम आपण घेऊन येतोय CSR माध्यमातून। आता हे काम जर थांबवण्याचा जर प्रयत्न हे जर करत असतील तर आपण पुढे कसं जाणार? म्हणून मला या संविधानिक पदावरती बसायचं आहे। या संविधानिक पदावरती बसून मला तुम्हाला काम करून दाखवायचं आहे। हा आदर्श मतदारसंघ मला बनवून दाखवायचा आहे। कारण बुदरगड तालुक्यामध्ये अनेक पंचायत समिती गण आहेत, पण या बुदरगड तालुक्यामध्ये असेल, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असेल, या महाराष्ट्रामध्ये असेल, या 9 गावांना शाश्वत विकास पर्यावरण पूरक CSR निधी अंतर्गत मी हे काम करणार आहे। कारण माझ्या अपोजिट जे काही उमेदवार आहेत ते पंचायत समितीमध्ये जाऊन काय करणार आहेत, काय दिवे लावणार आहेत, त्यांना तिथल्या काय गोष्टी माहिती आहेत, प्रशासन कसं चालतं, विभाग किती आहेत, त्या माध्यमातून आपण जनतेची सेवा कशी करणार आहोत, तिथले कोणते प्रश्न आपण सोडवणार आहोत, असे कोणताही अजेंडा त्यांच्याकडे नाही आहे। मला जे काही सांगायचं आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे। माझा वचननामा दिलेला आहे, जाहीरनामा दिलेला आहे, प्रत्येक गावामध्ये मी होल्डिंग लावलेलं आहे, तुमच्यापर्यंत जाहिरात पोहोचवलेली आहे। मला जे करायचं आहे मी तुमच्या समोर ठेवलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते मी तुम्हाला करून दाखवेन। कारण पंचायत समितीमध्ये जाऊन इतकं मोठं काही आपल्याला निधी मिळणार नाही, पण हे जे काम थांबवलं जातं याच्यासाठी संविधानिक पदावरती असणं काळाची गरज आहे। आणि या संविधानिक पदावरती मी जर असेल तर एक आदर्श उत्तम असं काम माझ्याकडनं होईल असं मी तुम्हाला वचन देतो। आणि येणाऱ्या 7 फेब्रुवारी रोजी रेल्वे इंजन या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करा असं मी तुम्हा सर्वांना नम्र विनंती करतो, आवाहन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।